नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे। आज आपण करणार आहोत जवसाचे लाडू। अत्यंत पौष्टिक आणि शरीराला ताकद देणारे असे आहेत आणि खूप कमी खर्चात होतात। खूप सोप्या पद्धतीने आपण हे बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 1 वाटी जवस, 2 मोठे चमचे तीळ, अर्धी वाटी डिंक, 1 वाटी गूळ, 1 वाटी गव्हाचं पीठ, वेलची, सुंठ ह्या सर्व ह्या वाटीने मी मोजून घेतलेले आहे आणि काजू बदाम ऐच्छिक आहेत, 1 वाटी तूप। आता आपण कढई घेऊया, त्याच्यामध्ये जवस आपल्याला छान भाजायचे आहेत। जवस हे अत्यंत पौष्टिक असे आहेत, बीपी नियंत्रण करतं, वजन कमी करण्यास मदत करतं, पचनसंस्था सुधारतं, ब्लड शुगर नियंत्रित करतं, स्किन आणि केसांसाठी तर अत्यंत उपयुक्त असं आहे। तर हे आपल्याला तडतड उडेपर्यंत भाजायचे आणि काढून घ्यायचं आहे। आता आपण तीळ भाजून घेऊया। तीळ ही अत्यंत असे पौष्टिक आहे, त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते, हाडे मजबूत होतात आणि शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते आणि कॅल्शियम आणि लोह याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असते। तीळ आपण चटचट उडेपर्यंत भाजलेले आहेत। आता ते काढून घेतले आणि कढईमध्ये थोडंसं तूप घालून त्यावरती आपण काजू आणि बदाम भाजून घेतलेले आहेत। हे ऐच्छिक आहे, तुम्हाला घालायचे असले तर घाला, नसतील तर नाही घातले तरी चालतील। आता ते काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये आपण थोडे जास्त तूप टाकायचं आहे आणि डिंक यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला छान असा तुपावरती भाजायचा आहे, तो फुलेपर्यंत। आता या लाडूमध्ये तुम्ही खारीक पावडर, खोबऱ्याची पावडर म्हणजे खोबरं भाजून बारीक करून टाकू शकता किंवा खजूरही वापरू शकता गुळाच्या ऐवजी, तरीही चालतं। आता हे आपले भाजून झालेले आहेत। आता आपण जे आपण जवस भाजून घेतले होते ते थंड झालेले आहेत, ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ आणि मिक्सर चालू बंद असं करत जाडसर असं त्याची भरड करून घेऊया, म्हणजे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही ठेवायचं आहे आपल्याला। तर ते काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि त्याचमध्ये तीळ आणि जे आपण ड्रायफ्रूट्स भाजलेले होते ते टाकू आणि छान असं जाडसर वाटून घेऊया त्याच्यामध्ये। आता तेही काढून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला डिंक बारीक करायचं आहे। डिंक तुम्ही ग्लासने किंवा वाटीनेही बारीक करू शकता, सहज होतो। मी इथं मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे। आता कढईमध्ये आपण थोडंसं जास्त तूप घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते छान असं भाजून घ्यायचं आहे आणि जे आपल्याला तूप आहे राहिलेलं ते आपण थोडं थोडं करून यामध्ये ॲड करायचं आहे आणि गव्हाचं पीठ छान लालसर असं भाजायचं आहे तूप सुटेपर्यंत, या प्रकारे। आता आपल्याकडं जे शिल्लक राहिलेलं सगळं तूप आहे ते यामध्ये ॲड करायचं, छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला। 1 वाटी बरोबर तूप इथं लागतं, 1 वाटी ह्या प्रमाणात, आणि ते मिक्स करायचं गव्हाच्या पिठामध्ये आणि त्यामध्ये आता आपल्याला गूळ टाकायचा आहे। इथे तुम्ही खजूरही वापरू शकता, खजूर टाकले तर गूळ अजिबात टाकायचा नाही। आता गॅस बंद करायचा आहे। आपला गूळ हा वितळलेला आहे, वितळला की गॅस आपण बंदच करायचा। जास्त वेळ गॅस चालू ठेवला की गूळ कडक होतो आणि लाडू बांधायला त्रास होतो। आता याच्यामध्ये जवस, ड्रायफ्रूटची पावडर, तिळाची पावडर आणि डिंक हे सर्व साहित्य टाकायचं आणि पटपट मिक्स करायचं। इथे आपल्याला वेळ नाही घालवायचा, वेलची पूड, सुंठ पावडर हे टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून ते दाबून ठेवायचं कढईमध्ये आणि नंतर एका ताटामध्ये काढायचं आणि ताटामध्येही दाबून ठेवायचं आणि त्याचे छान असे लाडू वळायचे आहेत आणि हे कोमट असतानाच वळायचे, नाहीतर परत वळले जात नाहीत लाडू, अजिबात बांधले जात नाहीत लाडू। अशा वेळेला तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता आणि नंतरनं लाडू बांधू शकता, तसे बांधले जातात। हे बघा, आपले छान असे पौष्टिक लाडू तयार आहेत खाण्यासाठी। वेट लॉससाठी आणि एनर्जी आणि इम्युनिटीसाठी फायदेशीर असा हा लाडू आहे। हा रोज एक लाडू खाल्ल्याने शरीराला पोषक तत्वे मिळतात आपल्या। जर तुम्हाला अशा सोप्या आणि हेल्दी रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।